आज पण एक नंबर आहे तुमचा, स्पीड लागलं गाडीला. आणि एक नंबरसाठी आहे ना कॉकटेल आणि राजा या दोघात फाईट होणार एक नंबरसाठी. 9 नंबरला उतरला. किती गाड्या होत्या? 10. एक गाडीच्या पुढे उतरला. तुम्ही जुनी नादी आहे किंवा भेटाय पाहिजे. जुनी नादी असून काय करणार? वायदी देत नाही का तुम्ही? वायदी द्यायची पण नाही, कोणाची घ्यायची पण नाही. असा विषय आहे. आता जोर बैठक्यात चालू आहे. आता एकदम क्लिअर झाले, गाडी आणायला चालू केली. त्यातलं कट काय काय करणार? कट ना तुमचं काय करणार नाही मी. गाडी राहणार नाही. हा ते करते, त्यांना माहिती काय कट करायचं. नाही तर लय कटकट लागते. आता मैदानात सगळ्यात जुना ड्रायव्हर तो बक्का सुरवर गाडी बांधायलाच लागते. कोणी असो मग तुरंत सर्जेची गाडी दोघं पण उलट्या खांद्या म्हणजे आज जे लाईव्ह दिसत नाही पेथरे त्याला पवन म्हणजे जबाबदार नाही. हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान माळशिरस. किती सुट्ट्या केल्या? 3 सोडले. 3 सोडल्या. कुठले कुठले? ते गारडीचा मुत्तूर, हां, वाटर परशीचा हरण्या, दुसरं नौकेच गाडी. किती बसल्या? एक पण नाही. सगळ्या चांगल्या गाड्या लागल्या. सगळ्या चांगल्या लागल्या. त्यांचं पैर चांगलं आहे तो. पहिरं चांगलं आहे तर वरच्या गाड्या वरच्यात पळते, त्या खालच्या सगळ्या तमाशा आहे. हे कसं बसायचं? बॅलन्स बसायचं का? काय नाही, अवघड आहे. बॅलन्स बसून अवघड आहे. लय अपेक्षा आहे मोठ्याने गरिबाला बैल द्यावा. चांगली बैल अंधारा पाहिजे. काय पर्याय नाही. मग त्यांच्यात पळून राहत नाही. ते तर आतापर्यंतचा इतिहास काढा की मागचा, मागल्या 10 वर्षापूर्वीचा इतिहास काढा. जो बैल टॉपमध्ये पोहतो तो टॉपमध्येच पोहतो. वरचे 10 बैल शेवटपर्यंत आकाशी जर आता ह्याच मैदानापासून उदाहरण घ्या. इथलं पुढं जो बैल आता ह्या मैदानात आहे ते आकाशी जर 1-2 नंबरात पडतो. म्हणजे लेवलच चालते, वरचीच लेवल चालते. म्हणजे गुलालातल्या गाड्या त्याच राहतात. आतापर्यंत मी इतिहास बघितलाय स्वतः. मी आतापर्यंत जसं बघतो तशा वरच्याच सगळ्या गाड्या राहतात. खालची चुकून एखादी गरीबाची चुकून पायरा लागला, अंधारातल्या बैलाला अंधारातला बैल गावला तर ते बी एखादं मैदान चुकून कधीतरी चुकून असले बैल आहे ती चुकून. नमस्कार. नमस्कार. आज कुठली गाडी? हे बलवान ते बावरी आत्ता एक बसली. हां, परत साखरींचे सुंदर आणि त्यो गोटचा सर्जा 2 गाडी लागले. 2 लागले. आता कुठले आहे मग? आता ती किस्मत मायनी ते सागर मधन्यांचं नियोजन आहे. सागरमध्ये मॅनेजर लेंगरे. चला की लय हो तुमचे. करायचं काहीतरी. लय हात हालतो. हात हल्ल्याशिवाय आहे का यार? नाही, शेवटपर्यंत स्टॅमिना असतो. हात हल्लाच पाहिजे, नाहीतर गाडी कशाला लागायची. अजय ड्रायव्हर हे बैल कुठला? सातारचा. किती गाड्या आणल्या? ही पहिलीच गाडी आहे. पहिलीच. आणि अजून आहेत का? अजून आहे का? 2-3 गाड्या आहेत. 2-3 आहेत त्या. फेरायला किती घेतात? फेरेल काय दिलं तसं असते माणसाला. तरी बी काय 200-300 रुपये. ओरे पोल्ट्री कुणाचे? बेदरे. किती कोंबड्या आहेत? 3000. 3000 आहेत का? बॉयलर देशी 400-500. देशी पण आहेत. कुठं आहे? आंबेदरे. कुठं आलं? शाहूपुरी कोंडवीच्यावर, सातारा. आता हे किती वेळ गटात आहे? 35व्या गटात. जात आम्हाला सांगा की कुठली कशी काय. ही आहे ना, ही आपला ही आहे का तुम्हाला ललगुणचा सोन्या? त्याच्यात येतोय की तुम्ही घेतला इकडच्याच भागातला. मग खटाव मान ही मग साताऱ्यातलाच आहे, बाहेरचा नाही. कुठला आहे? तिथलाच आहे ना, साताऱ्याच्यात.
कुठे आहे बैल हे होय. काय नाव आहे पतंग पतंग कोणाचा हे आपल्या विषय कोणाचा पप्पू विषय मला काय हे हो बैलाचं नाव काय पतंग आता कोणत्या गाणी पळतो किती मैदान त्याचं पहिलंच मैदान आहे पहिल्यांदाच आणलाय ओपनला गर्निकीचा राजा आणि ओगलेवाडीचा तेजा. गर्निकीचा राजा बाबू सलग किती एक नंबर किती नंबर आहे ते एक 4 झालं ना सलग 4 नंबर सलग 4 मैदानात 1 नंबर आहे. तेजाचं गुलाल किती 25 झालं का ड्रायव्हर कोण आहे अच्युत आहे. गोट्या दिसत नाही हो गोट्या आजार आहे आणि ती बॅटरी आहे घरापाशी ते पण नाही आणत माहिती ना नाही अच्युत हा बोला कंटिन्यू 1 नंबर किती आहेत 4 आहेत 4 आहेत आणि आजचं 5वं मैदान 5वं मैदान फॉर्म मध्ये येते ड्रायव्हर बैल पळतोय राजा बैल पळतोय एकच गाडी आहे ना एकच गाडी मोठ्या ड्रायव्हरांचं असं असतं नाही तसं काय नाही एका पुऱ्या मैदानात एकच गाडी हाणायची पण ते गुलालात नाही. किती वेळ गटात आहे 30व्या गटात बबलू ड्रायव्हर आहे का बबलू ड्रायव्हर आपल्या इकडे नखऱ्या म्हणून पडतोय चांगला बैल नखऱ्या बैल नव्हता याला पेडगावला 1 नंबर केला तुमच्या आशीर्वादाने केला आहे ना ते आज किती गाड्या आणल्यात शंभूची एकच शंभू पुन्हा बरं आहे वजीर बरोबर ते आपला मुंबईचा नाही का मारलेचा वजीर आणि ते दुसरा एक घेतलाय ते आदत एक्का नाही अजून आदत एक घेतलाय तो वादळ मग तो कधी काढणार उद्या तुमचं बरं आहे आमचं नाही बरं तुमचं बरं आहे कारण एका दावणीला 4 टॉपची बैल आहे ती जायला तिथं गोलाला आहे. तुम्हाला काय सांगितलं पहिलं हो ज्याची नियत साप त्याची बैल पाळणार 100% पाळणार 100% पाळणार. जो दुसऱ्याचं बी चांगलं बघाल ना आपलं का नाही हा पैलवान आता टॉपची बैल एका दावणीला तुमच्याकडे जायचं पण तुमच्या आशीर्वादाने बरे आहे त्या घरची गाडी कधी बी तुम्ही काढू शकता अशी आहे काल बी घरचीच आणली आपण 2 मैदान घरचीच आणली हा दोन्ही मैदान पवन नमस्कार नमस्ते P3 दाखवा की P3 किती दिवस झालं काढून महिना झाला की 1 महिना झाला P3 न पवनला खूप मोठं केला होय P3चा आशीर्वादच P3चा आशीर्वाद आहे. किती गट पडला आज 76 पडतील 76 मोठी बैल पळली सगळ्या सगळ्या इथं लढती जोरात महत्वाचं रेंज नाही आम्हाला रेंज नाही अजिबात नाही फोन येत नाही फोन जात नाही काय नाही किती आहे ते लाईव्हला व्ह्यूज बंदच आहे लाईव्ह 21 फेब्रुवारीपर्यंत चाललंय तिथनं पुढे बंदच आहे बंद झालं बंद 360 न पण चालत आता लाईव्हला मैदान नाहीये पाक नाही अपलोड करायचे एचडी व्हिडिओ नेटचं व्यवस्था केली नाही का नाही केली त्यांना सांगितलेलं ते म्हटले तिकडं आमच्या भागात ती सिस्टीम नाही त्यांचं काही एवढी आयडिया नव्हती त्यांनी काय नीट केलंच नाही ते म्हटले चालेल तसं चालू आहे. म्हणजे आज जे लाईव्ह दिसत नाही P3 त्याला पवन म्हणजे जबाबदार नाही 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 जे नेटवर्क असेल ते जिथं दिसत तर तिथं आता पेडगावचं मैदान इंदकीच हा. नेट होतं कसं दिसत होतं व्यवस्थित
नेट नसलं तर आपण काही करू शकत नाही. हे मग ह्या पडद्या मागच्या गोष्टी असतात ते माहिती पडत नाही माहिती प्रेक्षकांना. पडत नाही. फक्त आता हे स्क्रीनवर इथं चालू आहे ते आता तेवढं. इथं जागेवर काही प्रॉब्लेम नाही. हा. लाईव्हला तेवढा प्रॉब्लेम आहे. म्हणजे निकाली व्यवस्थित तुम्ही देऊ शकता. निकालाच कोणतीही अडचण येत नाही. तर लाईव्हला अडचण येते तिथं नेटवर्कच नाही. आता बघताय किती अंतर आहे, पब्लिक किती झालंय करत. तसं आता कोणाला फोन लागत नाही, कोणाला फोन येत ते एक बरं आहे. नाही. बघताय ते एक बरं आहे मग. नाही तर फोन लावून तुम्हाला दमवला असतं. फोन येत सुद्धा नाही, सगळं बंद आहे. किती वेळ गटात 57 मध्ये 57. पुन्हा आहे पायरा पार्वती ज्वेलर्स मध्ये. तुझा बैल आहे काय नाव? काय नाव? सोमनाथ. बैलाचं. आणि तुझं? पृथ्वीराज. आणि हे जा तुझा भाव आहे सक्का. आज शाळेत नाही गेला, सुट्टी घेतली. झाला गट? नाही झाला. किती वेळ गटात आहे? कुणीकडनं घेतला बैल? कुणीकडनं विकत घेतला? कनेरवर ना. ह्यो कितवीत आहे? ह्यो कितवीत आहे? शाळेत नाही जात. घरी किती बैल आहे ते? एकच आहे. काय नाव त्यांचे? कुठलं गाव? झाला गट? गट नाही झाला अजून. किती वेळ गटात आहे? 61ला. 61ला आहे. मग गट तरी होऊन द्यायचा. सगळी दिसली पाहिजे ते. सगळे मग एवढी जायची की दिसते ते की. 61 ते 70 गट खाली चालले ते. गाड्या सगळ्या झोपून घ्यायच्या. ह्याच्यात आहे ना एक बैल बघण्यासारखा आहे बरं का. कुठं आहे सांगा बरं? एक बैल आहे. वर काय घे काय म्हणताय? एक बैल आहे, चांगला बैल आहे. राजा कुणाचा हो? राजा कुणाचा आहे? सोयवाडीचा. पाखरं कुणाचा हो? रघुनाथ चव्हाण. कोण आहे ते? या कि मग. बैल कोणीकडचा हो? बैल गुरसाळ्याचा. आजचा बैल 15वा बैल आहे. कितवा? 15वा. 15वा. अक्कल बंद झाली आता, घरचीच गाडी पळवायची. 15 किती दिवसात 15 झालं? 3-4 महिन्यात 15 बैल बदलले. एक बैल जड नाही, त्याला टिकन आहे. ठिकाणा. आता बैल पोकारणारच म्हणला, बैल झोपू नका म्हणला. कामच चांगल्या बैलाचं वाटोळ करताय. पायरा भेट ना. पायरा भेट. मग तुम्ही जुनी नादी आहे किंवा भेटाय पाहिजे. जुनी नादी असून काय करणार? काय होते, हा. कुरवाड्या ड्रायव्हरच्या चालते. अडचणी येते. त्यामुळं काय होतंय, मॅचिंगच बघ. 15वा बैल आहे बाबा. आजच गाडी ओढून बांधणार, पूर्ण गाडं ओढून असतं. पूर्ण हे जेव्हा बांधायची. हो, पूर्ण गाडं. जवळ जावा की. वय किती हो बैलाचं? हा, बैल चौसा आहे आता. चौसा आहे. चौसा लय मजबूत आहे हो बाबा. 5 लिटर दूध होतं बैलाला. आत्ताच कमी केलं, कावलं आता. बैलच पुरवला. कटाळा गेला. दुधामुळे तब्येत सुधारली त्याच्या. हा, किती वर्ष पाजलं दूध? 4 वर्ष 5-5 लिटर दूध. किती वर्षे? 4 वर्ष. रोज 5 लिटर. रोज 5 लिटर दूध पाजलं. कोण म्हणाल का चौसा बैल आहे? नाही मी लय मोठा बैल दिसतो. आणलाय कोणीकडनं? हे वारोगडवरून आणला झाला. कुठं आले? खोंड असताना मान तालुक्यात वारोगड आहे ना. खोंड असताना बारीक होतं. हा. 20,000ला आणलं होतं. हे ना त्या लहानपणात असं बिहा लावलं होतं. हा. हे लावून गाड्या होत्या का नाही, बिनजोड बिहा लावलं होतं. बंदीत पळवला याला. पळवला. फक्त शेवाळ्या बाजा बघा, शायर म्हणून बैल.
ड्रायव्हर वर हात करूनच या ह्याच्या बिनजोड किती आहे त्या माझ्या अंदाजाने 17-18 असते ह्या? कुठल्या खांदी पळतो उजवीनं पळत पहिला डावीनं पळायचं बारकेपणी आता उजवीनं असं कसं काय बघ ती खोंड घेतलाय नाही 1,60,000 हा ती खोंड उजवीनं पळत नाही त्यामुळे ह्याची तयारी दोन्ही तो मानदेशी खिलार आहे मानदेश केला त्यामुळे मजबूत आहे ताकद काय आहे त्याची हो ताकद आता कमी झालाय हा विचरायला कमी झालाय लय बोजे कमी केला पैऱ्यानं कटाळा केला हा पायऱ्यानं खटाळा आता घरचीच गाडी नाही असं आपण पायरा केला तरी उडून बांधतोय हा मग घरची उडून बांधली म्हणून काय हरकत आहे जुनी बैल कुठले होते पहिलं 105 फायनल एका बैला मंगलाबन शून्यपासून राजा म्हणून हा तर तुमचा हो 105 पाहिलं 22 ढाले 5 गदा आहेत त्याच्यात लय जुना खेळाडू मग गणतय कुठं गणतय वारगोळ्यात गणतय आता बैल बघा पळणार का पळणार थोरला पोरगा गाडी पळवतो हा. त्याने 105 फायनल घेतलं त्यानं बी हिरले म्हाताऱ्याला काय जमन हे कोण घेतलं तो कोण घेतला हा, काय घेतला. ह्यो बी चांगला आहे किंवा हो एक नंबर ह्यो काय आता 60,000चा कोंड आहे आता याचा जोड लावायचा हो आता पुढल्या आठवड्यात दोन्ही पळणार पैऱ्यात गणतय हे नियोजन पटू आहे हे काय का वायदी देत नाही का तुम्ही वायदी द्यायची पण नाही आणि कोणाची घ्यायची पण नाही असं असं असा विषय आहे त्यामुळे बैल आपलं मागच्या सीझनला जवळजवळ टॉपच्या सगळ्या गाड्या मारल्या सगळ्या सर्ज आहे का नाही सगळ्या गाड्या मारल्यात आपण मारलाय कुठला सर जाव लिंबाळकर ह्यानं मारलाय सगळ्यांच्या गाड्या मारल्यात फक्त कसं या सीझनला माणसांना पहिली गोष्ट लागते वायदी हो आपण वायदी देत नाही नसली तर मग घरी हा पण वायदी द्यायची नाही कोणाला आणि कोणाची घ्यायची पण नाही ज्या दिवशी बैलाला बैल पूर्णाला मिळणार त्या दिवशी आपली गाडी राहणार दोन्ही खांदी बैल कडेने पळतो त्याचा काय विषय नाही दोन्ही खांदी कडेने मग हे घरची गाडी कशी पळेल गाडी चांगली पळते 2-3 अड्डा गाडी राहिली घरची पण काय होतं घरची गाडी म्हणली की माणसं लय लागतात हा माणूस बळ कमी असल्यामुळे जरा नाही तर घरची गाडी मग जर घरचा खोंडा असताना हा तरी गाडी राहिली चालन देऊन गाडी राहते मला खात्री आहे ह्या गाडीला गटपास करायचाच आहे हो बैल काय आहे ते हो बैल पळतोय बैल अहो, ती म्हणजे पुकारणार म्हणला त्याच्या पुढची गाडी कधीच बैल पास होऊन देत नाही कधीच नाही गाडी स्वतःची आता तिकट पडून दिली नाही बैजा गटपास बाकासूर बरं आहे बाकासूर गटपास 14 मध्ये तिन्ही एका छाप्याचे आहेत एका मालकाची ती तिन्ही पहिलं आपली एका बलमा आणि तो कोण आहे सरदार कोणाचा विजू मधने यांचा सरदार आणि बलमा पायरा यांचाच असेल मग सरदार आणि अर्जुन बलमा बर कोण आहे तिकडे लय गर्दी आहे कोण आहे ते मथुर आहे तिकडे कुठली कुठली बैल बघितलं आता जर बकासूर तर बघितलंय बघितला अजून आता कुठला बघायचं मथुर मथुर बघायचा आज शाळेत नाही गेला हा? शाळेत गेला ना नाही हॉस्टेलला राहिला आहे का मग आज खास बैल बघायसाठी आलाय पहिलं हा कुठला आवडीचा बैल कुठला बकासूर मथुर बकासूर मथुर डोळ आले ते का तुझं नाही मग लाल का झाले झोप लागली काय लागली झोप झोप लागली धुळा तिथं बघाय गाड्या बघत होता हा धूळ धूळ लागली गाव कुठलं माशूस जवळ आहे मग बकासूरवर पहिल्यांदा पळतो सलगरी दिसतोय रे सोन्या पहिल्यांदा बकासूरवर पळतो ह्यो का हा बकासूरवर पहिला सोन्या पाळतो ह्यो 1001 मथुर
काय लिहिलं रे मी शिव काय आहे पुढं सर आहे का अर्जुन पायरा कोण आहे हो अर्जुनला सरदार विजय मधण्याचा झाकलाय का असा हा पावसाचा थेंब पडतात म्हणून कुठे आहे बैल सरदार तिकडे हा देवा इथं दोन्ही बसले दोन्ही बसल्या सरदारचा मोठा पायरा आहे ना हाय मोठं बैल आहे. है ना विजू मधने केला असेल माहित नसते आहे ना पहिल्याच आम्ही विचारत नाही आजी कधीच पहिलेच विचारत त्याने कुठल्यावर बी असेल त्याला झोपायचा फक्त बैल सर- झोप मग गाडी आज हाणायची का नाही आहे ती सोन्या हानते है ना रिटायरच आहे नाही गाडी हाणायला गाडी आता सुरुवात करणार आहे आज करणार होतं हा सुरुवात कदाचित एखाद्या वेळेस देवाच्या गाडीवर बसते आहे ना 100% बसते आम्ही बसवणार आहे देवाच्या गाडीवर नाही खरंच बस लाईव्हला सांगतो तुम्हाला हा. देवाच्या गाडीवर ह्याला आता शेमीला बसवणार आणि फायनलला ह्याला जाण्याला लावणार एवढं पळतोय ती कोण नव्हे आम्ही म्हणतो संजय मधनं कधी दिसतात कधी दिसतच नाही प्रॉब्लेम होता ना गुडघ्याचा लिगामेंटचा होता हा. आता झालंय मस्त व्यायाम करते हा आता जोर बैठक्यात चालू आहे आता एकदम क्लिअर झालंय गाडी हाणायला चालू केली मला वाटतं काल चालतं माझ्याकडं आणि मला म्हणले उद्या माझी मी गाडी हाणणार आहे आज थोडं थांबलं म्हणजे ती सोन्या गाडी हाणत होता म्हणून आता ती सोन्याच्या हातातला आहे अर्जुन ना हा हा मग त्याच्यामुळे ती म्हणले हाणू द्या त्याला आता ही गाडी हाणू द्या आता गाडी हाणतात याचं देवाची शेमीला देवाची गाडी हाणणार आहे मग गटाला कोणी आणली गटाला खंडू ड्रायव्हर हा हा कुठल्या गावडा लेंगऱ्याचं खंडू ड्रायव्हर हाणली पहिल्यांदाच मी त्याला गाडीवर बसवलं होता ड्रायव्हरला म्हणजे गाडीवर बसलेला पहिल्यांदाच बघितलं होता हे कोणी का आणलं की आपल्या घरच्या गायचं आपल्या बैला आपला सोन्या म्हणून बैल एक क्रॉसिंग साठी पैदाशीला माहिती काळा बैल आपला काळा बैल काळा बैल हा त्याची पैदास आहे त्याची आहे मैसूर आहे त्याची आई म्हैसूर आहे दोन्ही क्रॉसिंग मध्ये चांगला पळाला आहे कोणतं गाव गाव कोणतं बाबुर्डी झाला काय गट गट झाला का काय झालं नाही बसले किती पहिल्यांदा आणलं पहिल्यांदा आणला किती नंबरला उतरला 9 नंबरला उतरला किती गाड्या होत्या 10 एक गाडीच्या पुढे उतरला कोण होता याच्या जोडीला मालक कोण दोघातली मालकीन कोण आहे याच्या तिकडे दुसरी गेली मग ह्याचं मालक कोण आहे रामदास साहेब आणि तुमचं कोण ते पप्पा पप्पा ना मग तू मालकीनच की हा ती पण मालकीन कितवीत आहे 7वी आणि ती 5वी शाळेत नाही गेला नाही का रुमाल पळायला लागला मग हे रुमाल आहे ह्यो पळा आहे म्हणून सुट्टी पहिलंच मैदान त्याला काय आहे तो पेंद्राचा कलर आहे काय मग बैल पळायला आणलेला तेच की बेंदूरच की हे घरचं आहे का हो मी कसा वागला चप्पल का नाही पाय चिकल झालं नाही ते ओरडतोय का ओरडतोय त्याला घरी जायचं घरी चला म्हणतोय तो तुझं नाव काय वैष्णवी आणि तिचं अनुष्का गटाला 9 नंबरला उतरली बघाय भेटलं का तुला पळताना हो कुठून बघितलं ते ह्याच्यावर गाडीवरून कुठल्या हिथून हिथून दिसला का तरी तुला तिनं बघितला का पळताना बघितला का तुला नाही बघाय भेटला कसं काय जवळ ये मग तुला हे पळताना नाही बघाय भेटला तू इथं दुसऱ्या बाईला पैसे होते
दोघीतला जास्त लाडका कोणाचा आहे, तुझा का तिचा? तिचा. मला मारतो जवळून दे. तुला मारतो हा? तू मारलं होतं का कधी याला? नाही, मग तुला का मारतो? मी त्याच्या जवळ गेले की मला सारखं मारायचं. पहिल्यापासून तिला नाही काय करत. किती मैदान आहे तुझं? तुझं बी पहिलं आणि ह्याचं बी पहिलंच. मग कसा आहे अनुभव, कसा आहे मैदान? चांगलं. पुन्हा येणार का? येणार हा? आवडीचा बैल कुठला तुझा? बकासूर. शांडी काय सगळे युट्यूबर गोळा केले ते? सगळे म्हणजे तुम्हीच ठरवलं होतं या एकत्र म्हणून आपण सगळे आलो हा. एकत्र. तुम्ही कॅमेरा या साईडला, आम्ही फक्त त्या साईडला. एवढाच फरक आहे. काय म्हणताय असं ना? बाकी काय म्हणताय? काय नाही, पाऊस सकाळपासून रिमझिम. ते कॅमेऱ्यात पाणी गेले की बंद पडत. हा ना. आणि ती म्हणजे कसं आहे, ती साहित्य म्हणजे ते पूर्ण पाऊस म्हटलं की ते थोडं 36 चाकड आहे आपली सगळ्यांची कॅमेरा त्यामुळे काय जण नाहीत म्हणजे जपतात. पण चांगला आहे पाऊस, शेतकऱ्याच्या दृष्टीनं पाहिजे आहे ना. बैलगाड्याचं ठीक आहे म्हणजे, पण शेतकरी हवालदिल झालाय, पाऊस पाहिजे. पण मागच्या 1-2-3 मैदानात झाले त्यापेक्षा या मैदानामध्ये आता पाऊस चांगला दिसतोय. म्हणजे बाहेर किती चालू असेल, बाहेर इतर भागामध्ये पाऊस, कोकणात आता चालू असेल जोरात लय पाऊस. पाऊस पडतो ही चांगली गोष्ट आहे. हा, सर कोण करील 1 नंबर? 1 नंबर आता गट झाले ते. गटाला सांगा. गटाला सांगा की स्पीड कोणाला लागलेली आहे? आता राजानं करायला पाहिजे बरं का आता. पण सगळे आपण युट्यूबरच आहेत, तर कसं बघताय पुढं युट्यूबचं कसं राहिले कधी पुढचा प्रवास जर्नी? नवीन पोर यावं का नाही, करावं का नाही युट्यूब? कसं जायचं नवीन मुलांना? नवीन मुलं किंवा आपण बी करावं का नाही? आता मी ऐक ना, आजचं मैदान ऐक ना, खरंच येणार नव्हतो. लय म्हणजे लोकांचं फोन यायला लागले की बरेच दिवस झाले मैदानाचा व्हिडिओ नाही बनवा, म्हणून आलो. नाही तर इच्छा होत नाही यायची. लय पैसे भेटतात, कळले? कशाचे भेटतात? सगळ्यांना वाटतं की लय पैसे भेटतात. आता तुम्हाला सांगू का, आता जे पेट्रोलचे पैसे पण निघत नाही, जे परिस्थिती खूप अवघड. आता आहे ना, म्हणजे आपण जे काम सोडून येतो का नाही, ते नुकसान आहे आपलं. नुकसानच आहे, बरोबर. त्या वेळेस जर आपलं काम केलं का नाही तर आपण फायद्यात आहे. पण कसं आहे, बऱ्याचशा लोकांना गैरसमज आहे, पैसे लय भेटतात. पैसे भेटत असते तर आपली काय ना काहीतरी उन्नती फिजिकल तरी दिसली असती. म्हणजे चांगले कपडे, चांगले त्यानंतर सगळ्या गोष्टी. जुन्या बैलातलं काय रेकॉर्ड म्हणजे तुम्हाला की असं वाटतं की नाही चुकू नाही भेटत? म्हणजे कुठला एक जुन्या बैलाचं सांगा. लक्षाची आहेत ते, लक्षासारखी फरकानं गाडी आहे अजून, म्हणजे नाही. त्याला अजून लय वर्ष जायला लागतील, तेव्हा तसा एखादा तयार होईल. ते एक रेकॉर्डच आहे. अजून जुनी रेकॉर्ड, जुन्या लोकांच्या मुलाखती तुम्ही जवळ सगळ्याच कव्हर केले. कुठले रेकॉर्ड आहेत अजून तुटणार नाही? आता हे आठवत नाही बरं का आपल्याला, कारण मी मागचं लय डोक्यात ठेवत नाही. मी पुढं असतं. पुढं काय चांगलं आहे. नाही काय आहे म्हणजे मी तर लिहून ठेवले रेकॉर्ड की नाहीत तुटणार. नाही लिहून ठेवलंय? हो, काय म्हणजे रेकॉर्ड मग सांगा की. मग उदाहरणार्थ आदत वयात 1 नंबर घेतलेलं बघा पेडगावचं आणि चॅम्पियन. पेडगावचं ते पिवळं आणि चॅम्पियन 2000 साली 1 नंबर केलेला आहे त्यांनी आदत वयात हिंद केसरी. ती नाही ती मैदान कोरेगावचं नाही का हिंद केसरी, ती बी नाही तुटणार. त्याच्यानंतर भरपूर आहे. एका महिन्यात 21 फायनल दुधानवाडीचा भावर आहे. 21 फायनल आहे. म्हणजे असे आहेत काय भरपूर अशी पळाला किती ती महिन्यात दिवस किती पळाला, किती रेकॉर्ड आहे त्यांच्याकडे, नोंद आहे. म्हणजे आता बी नाही, तुम्ही बघितलं असेल. आता आमचा हा व्हिडिओ कधी येणार? हाय ना, कधी पाहिजे तुम्हाला? कधी पाहिजे? आम्हाला उद्या आवडेल बघा. असे म्हणतात बैलगाडी मालक म्हणतात तुम्ही टाकता. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय, आम्हाला सगळं विचारतात कधी लगेच पडेल. नाही, परवा पडेल बरं का, उद्या नाही. त्यातलं कट काय करणार? कट ना तुमचं काय करणार नाही मी. हा ते करते, त्यांना माहिती काय कट करायचं. नाही तर लय कट लागते. नाही एवढं चालतं. त्यांनी आपला अनुभव सांगायचा प्रयत्न केलाय. नाही पण मी ऐक नाही सहसा कट करत नाही. हो, पण तुमच्या बरोबर लय लोक बोलतात म्हणजे बाईट मध्ये ही कॅमेरा असा बारीक आहे म्हणून लय बोलतात का? आमच्या मोबाईलला काय बोलतात का? नाही ते काय झालं माहिती बोलण्याची शैली माणसाला आवडते. कनेक्टिव्हिटी चांगली आहे. म्हणजे लेवलवर जाऊन
कारण ती माहिती का आता समजा म्हणजे एक नाही त्यांची ना आपली ओळख पहिल्यापासून आहे, बरोबर आहे. त्यामुळे ते लगेच कनेक्ट होतात लोक. कनेक्ट आणि काय माहितीये का, आणि आता तुम्ही आमची मुलाखत घेताय, पण मी तुम्हाला प्रश्न विचारू का? हा तुम्ही आता मध्यंतरी एक पारितोषिक म्हणजे असं समजलं की पारितोषिक विजेता ठरलेला किंवा काय तुम्ही त्या विषय? ह्याच्यात आलाय, काय विषय काय ते कुठला कुठला समजतंय फक्त गोसंवर्धन हा, हा. मग ते आहे ना 8 जणांची निवड झाली महाराष्ट्रामध्ये, ते तुमचं नाव आहे. तुमचं नाव आहे असं समजतंय आम्हाला. मला नाही माहिती भाऊ हे. नाही माहिती आम्हाला सगळे जण म्हणतात की खिल्लार काव्वाल्यांचा नंबर ते लाईव्ह ते केलं. लाईव्ह काय ते ना रोहित बिष्ट होते ना, पत्रकार आहेत मोठे, चांडीला माहित असेल, ते देश पातळीवरचे मोठे म्हणजे जेवढे न्यूज चॅनल मोठे आहेत का नाही, सगळ्या न्यूज चॅनलवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी आहे का नाही ते पत्रकारिता सोडून देशभरात जेवढे देशी गोवंश आहे त्याच्या संवर्धनासाठी ते काम करतात. आणि मग त्यांनी आहे का नाही समजा राजस्थानमधून भारत बेस्ट असतील, गुजरातमधून एक असं, मग महाराष्ट्रातून खिल्लारवर कोण करतंय चांगलं काम, म्हणजे ते टायटलच होतं की प्रभावशाली युट्यूबर, म्हणजे गायींच्या बाबतीत जे प्रभावशाली काम करतात की त्यांचा प्रभाव पडतोय गौसंवर्धनाच्या संदर्भात. मग त्याच्यात त्याने आपली निवड केली. वा. मग त्यासाठी- आम्हाला अभिमान वाटते ना आमचा मित्र इथपर्यंत पोहोचला. आहे ना, व्हिडिओ तर मी कधी कधी आवर्जून व्हिडिओ ते हिंदीत होती, हिंदीत हिंदीत दिली. मग आपलं थोडं तुटकं फुटकं कसं हिंदी, कसं फेस केलं मग, मुलाखत कशी फेस केली? आपण तेवढंच पकडायचं, त्यांना जे काय पाहिजे ते दोनच शब्द पकडायचे, बरं. तेवढ्यावरच बोलायचं असं. वाटलं काय का, अभिमान वाटला का? हा तर वाटलं ना, म्हणजे समजा आता आपण आपले आता भाई अशी ओळखीची आली की आपली लोकांना जास्त म्हणजे त्याची हे नसते, पण बाहेरच्या लोकांना आहे आपले. खूप जणांनी नंबर मागितले आम्हाला तुमचे, आम्ही सगळ्यांना नंबर दिले. ती काय आहे, कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. नाही, आपण काम मला करतोय 3 ना, जणांना मागितलं. आपण जे काम करतोय का नाही ती लोकांना आपलं माणूस वाटलं. म्हणजे आता मला ज्यावेळेस माध्यमात मी शिकायचो त्यावेळेस मला एक आमचे जे गुरु आहेत त्यांनी सांगितलेलं, आपलं काम असं वाटलं पाहिजे की आपण नाही करत, की असं वाटलं पाहिजे की अरे मीच बोलतोय, ही सिक्रेट आहे, अरे ही माझा प्रश्न आहे, अरे मी असंच बोललो असतो, माझं मी असंच चालवलं असतं. ही जी वाटलं का नाही, सगळ्यात सोपं दाखवणं सगळ्यात अवघड असतं. सर नमस्कार, कुठली बैल आणली आज? बैल माहितीला आणला होता, हा तर सुटतानाच तास बदललं तेव्हा पुढे बसली गाडी, हा. पण लॉबी टेटला निकाल नसल्यामुळे आम्ही माहिती घरी पाठवलो वैरण घ्यायला. मग लॉबीत कोण गेला? आपला माहिती माहिती गेला. सुट्टीला मागं सरला हा आणि तेवढ्याच घेणार पडला, त्यामुळे तो बैल सोडून आलो. हा. मग ते पाय बरा झाला? झालाय 90% झालाय कवर, पळाला आज चांगला. चांगला पळाला ना, म्हणजे अपेक्षेपेक्षा चांगला पळाला. हो. आणि दुसरा ठाकूर आणि शिव आणले होते, पण त्याच्या जोडीचं पहिरं जरा हे असल्यामुळं झालं बरं. चालतंय सर. हा 302 बाब्या काय झालं? हा काय नाही आप्पा, कसं व्हायचं? पाखरे 4 नंबर शेमीत आहे, मोठा बैल. हा वय किती आहे? 12 वय आहे. 1 नंबर कोण करेल? 1 नंबर करेल कॉकटेल करेल. कोण आहे जोडेल? वादळ. हा स्पीड लागलं आणि राजाला बी लागले, पण जरा शिमी बघितलं ना, अजून शिमी बघितलं सांगतो. शेमीच्या गाड्या खाली आली आहेत. मागडे तात्यांचं सुंदर आणि हे एक सुंदर. ते कुठला सुंदर? विंगातला सुंदर. आज किती गाड्या आणल्या? एकच. असं ना, अमर ड्रायव्हर माहिती आहे, मुलाखत घेतली त्यांची, कोणाला माहिती नव्हतं तेव्हा मी दाखवले ते अमर ड्रायव्हर. आज किती गाड्या आणल्या? एकच. बैल मोठा आहे. पहिलं कुठली हो? दरेगावचा स्वामी. शेरेगावचा स्वामी तुमच्याकडेच असतो आहे ना? आणि ह्यो सरांचा सरपंच नाही का? साई साई आहे. हा सरपंच आले का? नाही आले. सगळ्यात जुनं ड्रायव्हर तुम्हीच की आता दिलपापेक्षा. दिलपा लय मागला माझ्या. असं ना, म्हणजे आता मैदानात सगळ्यात जुनं ड्रायव्हर तुम्ही. सुरुवातीला हो. राजा कुठं आहे?
पुढे गेला का? गाडी कशी पाहिली हो? ही ड्रायव्हर होता गाडी कशी पाहिली? चांगली पळाली गटाला, हा चांगली गती लागली गाडी. लागली दोघे मधल्या भावकी आहे हा? त्या भागात एक आमच्या भागात तुमचे किती नियोजन होतं आज? आमची एकच होते आज. अड्ड्याला लई लोड घेतच नाही मी अड्ड्याला. ह्या अड्याला लोड नाही घ्यायचा. कसं होतं अड्डा नामाच घेत आहे हा म्हणजे कधी दम झालं पाहिजे. एकच करायचं पण गोलाला ठेवायची. मग काय मोठा पायरा केला पेडगावला 1 नंबर केलेला हो अर्जुनना. बापू आमचा संबंध आहे घरचं मैदान आहे. माणसाची किंमत एकामेक राहावं राखावं लागतं. तिथं गुलाला असतो बरं का मी बघितलंय. विजय मधल्यांचा गुलाला असतो ह्या मैदानात. प्रत्येक वर्षी असतो असतो हा विजय मधनं किती गुलाल ह्या मैदानात? नाही पहिल्यापासून नाही प्रत्येक वर्षी एक गाडी असतेच. पहिल्या तर बंदीच्या आधी आम्ही 1, 2, 3 नंबर असं आमची तिन्ही गाड्यात. असा हां 1, 2, 3 नंबर तुम्हीच असं हां तुम्हीच करायचा. आता नामांकित आहे पळाय म्हणजे आपलं आठ असल्यामुळं काय अडचण येत नाही. आपण आपल्या अड्ड्यात शिस्तीने खेळायला काय होत नाही. पण मग तुम्ही सगळं नियोजन करता पण मला एक खटाकतं तुम्ही आहे ना ड्रायव्हर घरचा असून बसवत नाही ड्रायव्हर काय करायचं घरचा असं का? आम्हाला बघायचं आहे ना भाऊ. बसू परत घरची गाडी हाणत नाही ना ती. मग काय करायचं बसून घरची गाडी चालत नाही त्याला आहे ना हिंद केसरी ड्रायव्हर. घरची गाडी त्याला म्हणलं की मग पुढं दुसरे असल्या मग बघ. नाही तुझी पहिली घ्यायला पाहिजे. किती गाड्या आणल्या? किती हाणल्या सांग की. तू किती आणल्या ते सांग. मग का- 4 आणल्या नाही एकच मग काय झालं? खाल्ला किती नंबरला उतरले? 3ला 3ला. कधी हिंद केसरी व्हायचं? हा हरण्या तेजा सोमा हरण्या आणि तेजेचा नियोजन 2 नंबरचा मानकरी येतो. तिथलाच कोणी केलं नियोजन? अच्छा मग हरण्या आता कोणाकडे असतो? त्याच गाड्या इथं तुमच्या सीमेत. इकडं विजय मधने नातेपुते यांचा सरदार आणि बापू आंबेकर वडकी हा यांचा अर्जुन 9 नंबर असं त्या आता गाडी कडं नाही का ती? हो ती त्याकडं आपण 8 नंबरचा असं हाय तुम्हाला बरं आहे मग. ऐक सेमीच्या गाडी आले 5 नंबर 6 नंबर 7 नंबर 8 नंबर 9 नंबर 9 नंबर. ह्यो बैल कोण आहे ओळखतो का? कोण आहे ह्यो? मुरुमचा सुंदर आहे. कसं आहे जातीवंत बैल. 25 लाखाचा 25 लाखाचं आहे. 25 लाखाचा कसं आहे मत्तुरन सर्जेची गाडी. दोघं पण उलट्या खांद्या वाईट. दोन्ही मथुरला आहे की पण सर्जा केला की उजवीवर. दोघं बी उलट्यावरच आहे. उलट्या खांद्याने दोघंही काही होऊ शकतं. या गाडीचं काही होऊ शकतं उलट्या खांद्यावर. कॉकटेलवर कोण आहे हो? वादळ आहे. ड्रायव्हर कोण आहे? आटील ड्रायव्हर आहे. आपल्यावरच बसतो ते आपण बसलो तिथं. आटील तुमच्या गाडीला स्पीड भरपूर लागलं. गट्टाला स्पीड भरपूर लागलंय तुमच्या गाडीला. हा जाणकार म्हणली 1 नंबर करेल ही गाडी. सगळ्याचे आशीर्वाद असल्यावर काय अडचण नाही. बोलले म्हणून बोलल्यावर 1 नंबर होतो. किती वेळ शेमीत? 7व्या आहे. तास नंबर 5 नंबर चांगलं. मग उलटे काय झोपली? एखादी गाडी चांगली पडते. असं आहे का? बक्का सुरवर गाडी बांधायलाच लागते. कोणी असो मग बक्का सुरवर गाडी बांधायची. डावीनं किती वेळा पळवला तुम्ही? पळला बरेच वेळा पळला. काय अडचण नाही.
चाचरा डावीने मारणार. काय म्हणता? आकडून घे भैया काय नाव आहे? सुंदर. कुठं आणलाय? हां करंजपूल. करंजपूल. कुठून खरेदी कुठली आहे? घरच्या गायचं. घरच्या गायचं आहे ना? चांगल्या वळूची पैदास आहे. कुठला बैल होता? बैल तिकडचा भरलेला बाहेर चालतं आमच्या इथे. पळाव बैल? पळाव बैल होता? हा पळाव. चांगली पैदास. किसनचे कोणते आणले ते? भोंगा आणलाय. भोंगा आणलाय पलीकडचा आणि पाखरे पायरा मोठा केलाय. किती नंबर फाटी आहे? 1 नंबर. 1 नंबर आहे. आता पब्लिक ना कोण? पब्लिक भोंगा. भोंगा पाळणार. पाखरे मोठा झाला. बेंद्राला केला का पिवळा? शेवटचा शेमी सुटतोय. कुठली गाडी बसेल? या सीमित सगळ्याच गाड्या टॉपच्या आहेत. हा भोंगा बी आहे, लग्न आहे, कॉकटेल आहे आणि इकडे मत्तूर आहे. हा आता मध्ये गाडी असं आता ती लक्कनच्या गाडीला काय चांगला लागला आहे. ते गाडी जरा गॅरंटी आहे. मध नाही गाडी म्हणजे आणि कॉकटेल आहे. त्या 2 गाड्यात फाईट होईल आहे ना. मथुरची मथुर या अलीकडल्याकडून आता काय कसं होते बघू. उलट्या खांद्यावाली ना गाडी. ते दोन्ही पहिला उलट्या खांद्यावर आली आली हो. त्यामुळे ती लागत नाही आणि गाडी. भुंग्याची बी गाडी आली तिकडे उलट्या खांद्यावाली. हा ती गाडी इकडे पाहिजे होती आणि मथुर तिकडे पाहिजे होतं. मग गाडी पळाली. हा मग गाडी दोन्ही बी पळाली असते. कॉकटेलची गाडी लागणार. हो. आणि 1 नंबरसाठी आहे ना कॉकटेल आणि गर्णिकेचा राजा या दोघात फाईट होणार 1 नंबरसाठी. हो. पण गर्णिकेचा राजा 1 नंबर करी करेल. गाडी मधनं लागली तर. हा ते आहे की दोघांना फाटी कुठली लागते ना त्या हिशोबानं ती गाडी करेल. हो. पण आता तरी कॉकटेलची गाडी लागणार आहे. हो. ह्यो शिमी झाला का नाही अर्ध मैदान खाली होईल. हो. किंवा फायनलच आहे. ह्यो फायनलच आहे. सेमी म्हणजे फायनलच आहे. कारण ह्याच्यात जो बसेल तो 1-2 मध्ये उतरणार आहे. त्या गाडीला एक नाही तोंडावर पब्लिक जाम करणार गाडीला. केलं तरी पण ही गाडी आली उलट्या खांद्यावर. जर त्या साईडला गाडी त्या का नाही तर गाडीचं काहीतरी होतंय. दोन्ही बैल उलट्या खांद्यावर खांद्यावर लागली. सरजा उलट्यावर गेला मथुर बी उलट्या आला. त्या साईडला गाडी असते तर गाडी लय पळाली असते. आणि मध्ये असते ना मध्ये तर मग काय गाडीच लागते. सरजा लय पळाला असते. हो. मांगडे तात्यांचा सुंदर. आणि हा ह्यो पण सुंदरच आहे. कुठला? ह्यो आगाशिवनगर. आगाशिवनगरचा सुंदर. हा विजय पाटलांचा. शेमीला कशी पाहिली गाडी? चांगली पाहिली गाडी. पहिल्या सेमीत होती 6 नंबर तासावर. काय फरक पडला? पळाली गाडी चांगली लागली. एक 5-6 फुटांना लागली चांगली पळाली. सोमा गाडी चांगली पाहिली. हा गेल्या टायमिंगला 2 नंबर होता. 2 नंबर हरण्याचा ना आता पुन्हा फायनल. तीच गाडी आहे. हीच गाडी. हा तीच गाडी गेल्या वर्षी तेजेची आणि हरण्याची गाडी गेल्या वर्षी 2 नंबर केलेली गाडी पुन्हा फायनल. किती नंबर फाटी आहे? 4. चांगली आली. कोणी उचलल्या चिट्ट्या? मीच. अरे वा. त्याचं नाव काय हो? निशान गार्डीकरांचा. गार्डीचा निशान. बबन ड्रायव्हर. बबन ड्रायव्हर आहे का? किती सेमीत होता ड्रायव्हर? 6व्या सेमी. 6व्या. अमरावती एक्सप्रेस निशान. अमरावती जाऊ. बबन ड्रायव्हर लांब पोचलं. हिंदकेसरी झालं बबन ड्रायव्हर. हिंदकेसरी झालं. हीच मैदान ना? हीच मैदान ना? कुठलं? तुम्हाला गाडीनं घातलं होतं खाली ते? हा याच मैदानात पडलो गेल्या वर्षी. गेल्या वर्षी त्याच्या अंगावर आला होता. त्याच्या अंगावर पडला होता. अंगावर नव्हता आला. अक्का पडला होता. तेच मैदान अजून वन आहे इथं पायाला. मी तर आहे ना अशी पाठच फिरवली. म्हणले गेलं बबन ड्रायव्हर. इथंच अक्का बैल अंगावर पडला होता. तेजा नव्हतं. ह्यो पडला होता. काय ते त्या जोडीचा बैल होता तो. त्याच्या दफाका दिली होती गाडी जाग्यावर फिरली. सुट्टी झाली नव्हती. आज आल्या फायनलला.
हिंद केसरी लक्ष कुठं झालं हिंद केसरी? कोरेगावला अमरावतीच आहे. हीच वासरू ना तुम्ही घेतलेलं ते दुसरं आहे. ते घरचं कितवे शेमेत होतं? 6व्या शेमेत. ते माणसं वराडते ते म्हणतात त्या बैलाचा नाद लागला धंदा बंद करून टाकलाय त्यानं. हा? धंदा बंदच करून टाकला. चांगला नाद आहे. आलो स्वामीची गाडी. हा स्वामीनी हो कोण? साई रणजित सरांचा साई आहे. सरजाची नाही तर साईची गाडी आली फायनलला. गुलालात आहे. बाळ ड्रायव्हर बसवली गाडी. हा बजवली म्हातारा ड्रायव्हर ऐक ना कोणाला. काय आता पळते तेवढं आपण हलवायचं चालवायचं काय ना. तुमच्या सीमेत बी चांगल्या गाड्या होत्या. चांगल्या गाड्या होती. तुम्ही आणा खाली मागायची बघितलं. आता काय कडं नाही काय? हो कडे ना. साई कडं पाहणार. यांची पण ती मुलाखत घेतली आपण. पब्लिक साई लागली. ओबलेवाडीचा तेजा. बरं एक नंबर कोण करल? एक नंबर तुला कोण वाटतं? कोण करून सांग त्याला. गर्निकीचा राजा एक नंबर करल आज गाडी. हो 100% आहे ना. गाडीला स्पीड आहे. स्पीड लागले गाडी पहिला राजा मधनं गाडी आली त्यामुळे 1 नंबर एक नंबर अंदाज आहे. धन्यवाद. तो गरीबाचा बैल आहे त्यामुळे त्या बैलाला पण जाणीव आहे मालकाची त्यामुळे तो 1 नंबर करतो. अजोत खाली बसा की. आज पण 1 नंबर आहे तुमचा. स्पीड लागलं गाडीला. दादा आले ते का आज? दादा नाही तर आलं ना. पवन 1 नंबर आहे आज तुमचा. झालाच पाहिजे आज 1 नंबर. झालाच पाहिजे. मग काय. बबलू ड्रायव्हर सेलिब्रिटी झाला. हा सेल्फी काढते ते. वादळ. हा कॉकटेल 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 मोर गेला. या गाडीला 1 स्पीड लागलं. वादळ ना साई पब्लिकला कसा पोहतो? पब्लिक चांगला पडतो. चांगला पोहतो. एक गाडी राहिली बोलायला तर. हो राईट. दोन्ही साईड पण गेले. ड्रायव्हर आहे तर बाळू ड्रायव्हर. ती शेनियर असतील ना तुम्हाला? संघाच ना. निंबाळकर सरांची साईची गाडी बोलायला आहे. कडाने आहे बाळू ड्रायव्हर. इकडं पक्का सोरची गाडी. गाडी आहे बबन ड्रायव्हरची. पाटील ड्रायव्हरच्या गाडी. वादळची गाडी. इथं गाडी आहे कर्णिकीचा राजा आणि ओबलेवाडीचा तेजा.